बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी वसईतून। वसईत 16 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी अविनाश उर्फ विनय उर्फ विनोद सोनी याचा एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्यानंतर आरोपी सोसायटीच्या लिफ्टमधून जाताना सीसीटीव्हीत दिसतोय। आरोपी विनोदला 18 मे रोजी वसई न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यावेळी आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे। यासाठी पोलिसांनी वेळोवेळी गुगल पेच्या माध्यमातून 45,000 रुपये लाच घेतल्याचं देखील तपासातून उघड झालंय। याच दरम्यान आरोपीनं पोलिसांना चकवा देत पलायन केलं। या प्रकरणी 3 पोलीस कर्मचारी, आरोपीची पत्नी आणि मुलगा अशा 5 जणांना अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं त्यांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 16 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणातला आरोपी वसई कोर्टातून फरार झाला, मात्र त्याला फरार करण्यात पोलिसांचाच हात असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। 3 पोलीस कर्मचारी, आरोपीची पत्नी आणि मुलगा अशा 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, या आरोपीचा एक नवं सीसीटीव्ही फुटेज दिसतंय। कोणत्या लिफ्टमधून कुठे जात असतानाचं हे फुटेज आहे? हेमाली, विनोद सोनी नावाचा हा आरोपी 18 मे रोजी त्याला वसईच्या न्यायालयात आणलं होतं। एका खुनाच्या आरोपाखाली 18 वर्षानंतर त्याला अटक करण्यात आलं। क्राईम ब्रँचने अटक केलेलं होतं आणि हा पोलिसांच्या सोबत या न्यायालयात आल्यानंतर पोलिसांशी संगनमत करून त्याच्या ज्या बेड्या आहेत त्या दिल्या करण्यात आलेल्या होत्या आणि नंतर त्याला थेट पळून जाण्यास मदत केल्याचं सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर हा आरोपी थेट त्याच्या इमारतीमध्ये गेला जिथे तो राहत होता आणि त्या इमारतीमध्ये जात असताना लिफ्टमध्ये हा सर्व प्रकार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। लिफ्टमध्ये गेल्यानंतर हा आरोपी हा अतिशय आनंदात होता आणि तो मोठ्या उत्साहात, त्याचा जो उत्साह तो आपल्याला लिफ्टमध्ये दिसून येतोय। तो त्याच्या घरी गेला आणि तिथून थेट गायब झाला। पोलिसांना गाव लागला नाही आणि अशा रीतीने हा ज्या आरोपी आहे याला पळून जाण्यासाठी पोलिसांनी मदत केलेली आहे आणि याच्या बदल्यात पोलिसांनी वेळोवेळी आरोपीच्या कुटुंबियांकडून 45,000 रुपये गुगल पेच्या माध्यमातून घेतल्याचं देखील तपासात उघड झालेले आहे। सध्या त्यांना जे 3 आरोपी पोलीस आहेत ते आणि त्याच्यासोबत जो आरोपी आहे त्याची पत्नी आणि मुलगा यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सध्या ते पोलीस कोठडीत आहेत। हेमाली, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।